माझे नाव नंदिनी सुरेश दबडगाव. तर मी मल्टीवर्स सिटीमध्ये DCU टीममध्ये SBU म्हणून काम करते. तर मी चाकण भागातून आलेले आहे. तसेच माझं फॅमिली बॅकग्राऊंड मम्मी पप्पा, मला 2 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे. मला हा कोर्स का करावा वाटला की त्याचं कारण असं आहे की माझं कॉन्फिडन्स लेवल हा खूप कमी आहे आणि मी कॉलेजमध्ये पण होते 11वी 12वीला. तेव्हासुद्धा मला असं पुढे स्टेजवर जाऊन बोलण्याची, पुढे काय प्रेझेंट करण्याची खूप भीती वाटत होती. तर आपण म्हणजे कंपनीमध्ये वगैरे असं कुठे इंटर्न म्हणून काम करत असलं की आपल्याला कसं ते प्रेझेंट करावंच लागतं. आपल्याला जर एखादं काम दिलं तर ते आपल्याला करावं लागतं असं असतं. तर याच्यामध्ये मी जेव्हापासून ते जॉईन झाले तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स लेवल एवढा वाढलेला आहे की जर मला एखादं काम सांगितलं तर ते मी न घाबरता म्हणजे कोणत्या गोष्टीची भीती न वाटता करू शकते. आता माझं बेसिकली असं ठरलेलं नव्हतं की मी BBA हा कोर्स करणार आहे. तर मला या कोर्सची माहिती माझ्या बहिणीकडून मिळाली. तर मला तिने सांगितलं की तू म्हणजे लर्निंग करता करता शिकू शकतेस. तर माझा वेगळा गोल होता, मला वेगळं काही काही करायचं होतं. पण जस्ट कसं म्हणजे फॅमिलीचं पण असं थोडंफार होतं की तू म्हणजे शिकता शिकता जर वेगळं काही स्किल करू शकत असशील म्हणजे शिकू शकत असशील तर तू या कोर्सला ॲडमिशन घ्यावं. आणि मला पण वाटलं की म्हणजे मी एकदा ट्राय करायला काय जातं म्हणून मी या कोर्सला ॲडमिशन घेतलं. ट्राय केल्यानंतर मला खूप चांगला अनुभव आला की मी या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलं ना तर माझी खूप मोठी ग्रोथ झाली. तर मला खूप काही काही नवीन नवीन शिकायला मिळालं. तसंच खूप काही काही लर्निंग करायला सुद्धा मिळाली जे मला बाहेर करायला मिळालं नसतं. उदाहरणं दिलं तर म्हणजे प्रेझेंटेशन, तसंच काही डेटा एंट्री वगैरे, तसंच अजून मीटिंग्स वगैरे कंडक्ट करायचे. त्यामुळे माझं मीटिंग्स कंडक्ट केल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला. तर ते मला बाहेर जाऊन मला शक्य नसतं झालं कॉलेजमध्ये वगैरे. सांगितलं त्याच प्रकारे माझ्या फॅमिलीच्या काही शंका नव्हत्या. पण फ्रेंड्सचं कसं, मी फ्रेंड्सला लहानपणापासून सोबत होते. कॉलेज लाईफ कशी आपण एन्जॉय वगैरे करतो. तर माझं फ्रेंड्सचं होतं की नंदिनी याच्या पुढे पण तू आमच्यासोबत कंटिन्यू कर. पण माझं कसं होतं की मला अर्निंग करता करता काहीतरी नवीन शिकायचं होतं, काही काही नवीन स्किल अचीव करायच्या होत्या. तर त्यासाठी मग मी हा कोर्स निवडला. मला ॲडमिशन घेण्यापूर्वी या कोर्सबाबत थोड्याफार शंका होत्या की की काम करता करता मी खरंच अभ्यास करू शकेल का? तसंच जास्त जर कामाचा लोड आला आणि मी म्हणजे पेपरच्या वेळेस आपल्याला कसं आपला पूर्ण फोकस हा आपला अभ्यासावर असतो. तर मला तसं अभ्यास करता येईल का? असं थोड्याफार माझ्या शंका होत्या. पण इथं जॉईन झाल्यानंतर कसं जेवढं मला काम असतं तेवढंच मला अभ्यासाला सुद्धा वेळ दिला जातो. म्हणजे मला फर्स्ट अभ्यासाकडे प्रेफरन्स द्यायला सांगतात की तू पहिल्यांदा अभ्यास कर, काम तू नंतर केलं तरी चालेल. तर मला काम आणि लर्निंग या दोन्हींचं मॅनेजमेंट पूर्णपणे करता येतं. मी अशा खूप साऱ्या नवीन स्किल अक्वायर केल्या, जसं की AI टूल्स शिकले नवीन, डॅशबोर्ड क्रिएशन, तसं डेटा एंट्री, अजून फॉर्म वगैरे क्रिएशन करायचं. मी अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून खूप काही शिकलेत आल्यापासून येते. माझ्या कोर्सचा आणि AIचा संबंध असा येतो की जर मला काही नोट्स वगैरे काढायच्या असतील तर मी AIचाच यूज करते. तसंच जर माझं काम काही मला सोपं करायचं असेल तर लवकरात लवकर काम करायचं असेल तर मी खूप वेळा AI टूल्सचा यूज करते याच्यामध्ये. उदाहरण द्यायचं बाबत झालं तर मला MS ACIT कोर्स हा म्हणजे सरांनी प्रोग्राम दिलेला आहे. तर याच्यामध्ये मला जर काही पोस्ट वगैरे क्रिएशन करायचं असेल तर मी जेमिनी, ChatGPT, क्लॉड म्हणजे असे विविध प्रकारचे जे आपले AI टूल्स आहेत तर त्यांचा यूज करते. की मी आपलं जे गामा आहे ते प्रेझेंटेशनसाठी वापरतो. ChatGPT आपण बेसिक इन्फॉर्मेशनसाठी वापरतो. तसेच काही इमेज क्रिएशन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतो. अजून नोशन AI आहे, हे आपण नोट्स काढण्यासाठी वापरतो. कारण मी इथं जॉईन होण्यापूर्वी मला AI हे माहितीच नव्हतं. पण मी इथे जेव्हा जॉईन झाले तेव्हापासून माझी AI शिकण्याची सुरुवात झाली. फर्स्ट डे पासून मी AIचे नवीन नवीन AI टूल्स शिकते. मी जस्ट 12वी झाले आणि इथे जॉईन झाले. तर मला इथलं काहीच इन्व्हॉल्वमेंट माहीत नव्हतं. माझ्या फॅमिलीचं पण होतं की तू नवीन आहेस, तिकडे चाललेस, तुला काही माहिती आहे का, असं तसं खूप सारे क्वेश्चन होते. तर मी इथे जॉईन झाले, मला आठवडा थोडाफार हार्ड गेला. इथलं इन्व्हायरमेंट वगैरे सगळं म्हणजे असं जाणून घेण्यासाठी खूप म्हणजे हे झालं. पण नंतर कसं मी इथे जॉईन झाले नंतर मी कोणासोबतच बोलत नव्हते इथं जॉईन झाल्यापासून. कारण माझं कम्युनिकेशन, मला खूप भीती वाटायची कोणासोबत मी बोलताना काही चुकलं, काय झालं, कोणाला राग आला तर असं माझ्या मनात भीती असायची. तर फर्स्ट टाइम तर माझी इथं आल्यापासून भीती गायब झालेली आहे. तर माझं बोलण्यात कॉन्फिडन्स वाढला आहे. तसंच जर मला कुणी काही काम सांगितलं तर ते मी लवकर म्हणजे ती स्किल माझ्याकडून लवकर अक्वायर होतात. ते मला वाटत होतं पहिल्यांदा की म्हणजे मी जस्ट 12वी झाले आणि लगेच इकडे एका महिन्याने जॉईन झाले. तर मला असं वाटत होतं की खूप काम असतं, खूप म्हणजे असं असतं वगैरे वगैरे असं वाटत होतं.
पण नंतर इथे जॉईन झाल्याच्या नंतर असं मला काही एवढं नाही सांगितलं की नंदिनी तू हेच काम कर, तुला हे पूर्ण काम करावंच लागेल, तुझ्या एकटीलाच हा टास्क आहे, असं काही नव्हतं. मला पूर्ण टीम कामामध्ये मदत करते की नंदिनी तू हे एवढं काम कर, मी एवढं काम करतो. तर म्हणजे असं मला पूर्ण टीमचा सपोर्ट असतो की काम करण्यामध्ये. तर मला असं असं काही वाटत नाही की सगळं काम मलाच हँडल करावं लागतं. जर अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर मला स्वतः माझे सर सांगतात की नंदिनी तू कामाकडे कमी लक्ष दे ना, अभ्यासाकडे जास्त दे. तर मग त्यामुळे माझं कामात आणि अभ्यासात असं स्पेसिफिक कधीतरी भांडण होतं, असं सहसा होत नाही. कामाचं आणि अभ्यासाचं एक नियोजन आहे. ते म्हणजे कसं की मी जस्ट 9 वाजता येते ऑफिसला. आल्यानंतर आमचा अर्धा तास स्टँडअप होतो. स्टँडअप झाल्यानंतर वेलनेसची ॲक्टिव्हिटी वगैरे मी ते 10 वाजेपर्यंत जॉईन करते. 10 ते 11:30 मी माझा अभ्यास करते. त्याच्यामध्ये मी माझे नोट्स काढते, काही माझे सेशन ऐकायचे असतील तर ते ऐकते. त्याच्यानंतर 11:30 ते 12:30 मी जे माझे टास्क असतात वगैरे ते म्हणजे मला फॉलोअप घ्यायचं असतं सेंटरचं. मला स्पेसिफिक एरिया दिला तर त्यांचा मी फॉलोअप घेते. त्याच्यानंतर लंच ब्रेक वगैरे होतो. मी लंच ब्रेक आमचा सहसा 1 तासाचा असतो. मग अर्धा तासामध्ये मी टिफिन वगैरे फिनिश करते आणि जो अर्धा तास राहिलेला आहे त्याच्यामध्ये पण मी नोट्स काढते. या कोर्सला जर जॉईन झाले नसते तर स्पेसिफिक माझं टार्गेट होतं की मला पोलीस भरती करायची ते. पण पोलीस भरती करण्यासाठी म्हणजे मी थोडीफार आळशीच आहे. रनिंग वगैरे असं माझ्याकडून नाही होणार मला असं वाटतं. पण इथं जॉईन झाल्यापासून ना माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. तर मी करू शकते, मला असं स्वतःवर विश्वास आलेला आहे. आणि जर मी इथं जॉईन नसते झाले तर माझं स्वतःवरचं कॉन्फिडन्स, मी हे करू शकते असं थोड्याफार भावना माझ्यातून आल्याच नसत्या. तुम्ही हा कोर्स कराच, कारण हा कोर्स खूप भारी आहे. काम करता करता नवीन काही स्किल शिकू शकतो ज्या माहितीसुद्धा नसतात. की मला 8 तास हे माझं नवीन काही शिकण्यात, नवीन काही काम करण्यातच जातं. पण जसं मी घरी असते ना तर माझं कसं बोरिंग, मी 1 महिना घरी होते ना तर मी कॉलेजहून वगैरे आले पेपर देऊन की मी झोप वगैरे काढायचे. पण मी असं नवीन काही शिकण्यात रसच नाही घेतला. पण मी जेव्हापासून इथं आलेत ना मी खूप काय नवीन शिकले. तर मला असं खूप भारी वाटतं की मी या कोर्सला ॲडमिशन घेतले. हे कोर्स ॲडिशनली आपल्याला एक्सपिरियन्स देतो. म्हणजे आपण जर कंपनीमध्ये गेलं, आपल्याला कसं 3 वर्ष कॉलेजमध्ये डिग्री कंप्लीट करून एक्सपिरियन्ससाठी मग इंटर्नशिप वगैरे करावी लागते. तसं या कोर्समध्ये नाही. आपण 3 वर्ष इंटर्नशिप करता आपल्याला खूप काय नवीन एक्सपिरियन्स मिळतात. हा कोर्स मी जॉईन केल्याच्या नंतर जेव्हा मी इंटर्नशिप चालू केली तर मला खूप काय नवीन शिकायला मिळालं. हा तर पहिला फायदा. तसंच दुसरा म्हणजे जे माझ्यात नाही आहे तर ते मला इथं आल्यावर जाणीव झाली की मी हे पण करू शकते. तसंच मला बेसिक मी MA कोर्स केलेला होता, पण मी 2 वर्षानंतर विसरले होते की मला सध्या एक्सेलसुद्धा चालवता येत नव्हतं. एक्सेल कसं करायचं मी छोट्या गोष्टींपासून शिकले. तर मी या कोर्सचा मला खूप फायदा झाला आहे आणि तसंच माझा जो कॉन्फिडन्स नाही आहे तो माझा वाढलेला आहे.